नमस्कार मित्रांनो, ट्रॅक टू कानिपनाथ मंदिर या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest आम्ही holds. 4 वर्षापासून सायचे असे झाडं लावलेले आहेत. Moonlight spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth so soft. कानिपनाथ मंदिर, बोपदेव घाट, पुणे. कानिपनाथ मंदिर हे पुण्याजवळील बोपदेव घाटातील एक प्रसिद्ध आणि पवित्र नाथ संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे. तर आम्ही आता निघलो आहे कानिपनाथकडे जायला. स्टुडंट कॅडेट्स भागत आहे यशोदाच्या अकॅडमीचे, जे की खूप स्ट्रॉंग आहे. तर त्याच्यासोबत सिनियर्स आणि हा कोकणवाडीतून जाणाऱ्या बसचा हार. तर मी थोडी लिफ्ट घेतली आहे, जे की थोडंसं व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि काही सिनियर्स पुढं पळत गेले तर कोणाला दुखापत नको व्हायला, लागलं पडलं वगैरे. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as उंचीवर डोंगरावर बसलेलं असून down. हे भक्तांसाठी वर्षभर मोठी गर्दी असते. इकडे खूप छान व्ह्यू आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर भगवान कानिपनाथ महाराजांना समर्पित आहे हे मंदिर. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक लहान खिडकीसारखा मार्ग आहे. श्रद्धेनुसार ज्याच्या त्याच्या मनात श्रद्धा असेल तो या मार्गाने सहज प्रवेश करू शकतो. डोंगरावरून पूर्ण पुणे शहर कव्हर होते. सासवड आणि आसपासच्या परिसराचे सुंदर असे दृश्य दिसते. ट्रॅकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे की ट्रॅकिंगला सर्व येतात. हा तर पावसाच्या अगोदर व्ह्यू आहे, बट आता पाऊस पडल्यावर खूप छान वाटते इकडे फिरायला. खूप हिरवळ अशी पसरलेली असते या डोंगरात. सह्याद्री म्हटल्यावर काय विषय नाही. पुणे शहरापासून नंतर सुमारे 25 ते 30 किमी मार्ग हडपसर, बोपदेव घाट आणि कानिपनाथ मंदिर. डोंगराजवळ जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असून वाहनेही जा ये करतात. भेट देण्यासाठी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही येऊ शकता. पहाटे किंवा संध्याकाळी जो सनसेट आणि सनराईजचा जो व्ह्यू आहे खूप छान असतो. तर बघूया काय होते कानिपनाथ या ट्रॅकिंगमध्ये. ही जी शाळा होळकरवाडी एक खूप छान गाव आहे. तुम्हाला माहिती आहे का ह्या गावाचं नाव होळकरवाडी असं का पडलं असेल? तर माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या गावाचा व्ह्यू खूप छान आहे. मी इकडं रनिंगला जात असतो आणि इथून अजून दिसतंय मंदिर. अजून तर आपण पोहोचलो नाही मंदिरावर. खूप छान वाटतं इकडं फिरायला. होळकरवाडीबद्दल सांगायचं झालं तर होळकरवाडी ही पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वसलेले एक गाव आहे. हे गाव पुणे शहराच्या दक्षिण भागात तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. होळकरवाडी ही ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा संगम असलेलं गाव आहे. शेती या भागातील प्रमुख व्यवसाय भाजीपाला, ऊस आणि इतर पिकांची लागवड केली जाते. गावाच्या आसपास हिरवळ आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. पर्यटन स्थळ कानिपनाथ मंदिर, बोपदेव घाट, मस्तानी तलाव, सासवड, दिवे घाट, पुणे शहरातील विविध ऐतिहासिक स्थळे इथे आहेत. इतकं भारी वाटतंय ह्या रोडनी पावसाळ्यात की खूप छान वाटतंय. आणि सर्व आम्ही चाललो. तर सर्वांचं स्वागत आहे. तर बोलण्यासाठी खूप काही नसतं माझ्याकडं. तर आत्ता सुरुवात केली ब्लॉगला. तर जास्त फेकण्यापेक्षा जे रिअल आहे तेच बोलतो आहे.
तर तुम्ही मला सपोर्ट करा. हे शनी मंदिराचा व्ह्यू आणि सर्व यशोतेचे कॅडेट जे की NDAची प्रिपरेशन करतात. तर आत्ता सध्या ट्रॅकिंगला चाललो आहे आम्ही. हा जो पॉईंट दिसतोय तो पॉईंट 1 आहे, जो की कानिपनाथचा व्ह्यू पॉईंट आहे. इथं सनसेट खूप छान दिसतो, सनराईज सनसेट मॉर्निंग इव्हिनिंगला. तर खूप छान वाटतंय, खूप छान असं वातावरण आहे. अजून पाऊस तर यायचा आहे. पाऊस आल्यावर खूप छान वाटेल अजून. कॅडेट्स पण खूप एन्जॉय करताय, ट्रेकिंगचा आनंद घेत आहे. आणि खाली दिसतंय जी हंडेवाडी आणि होळकरवाडी. तुम्ही सर्व गाडीने जाण्यापेक्षा पायी गेलेलं चांगलं राहील, कारण तुमच्या हेल्थसाठी पण आणि ट्रॅकिंगचा पण तुम्हाला आनंद घ्यायला भेटेल. का कसं काय सांगतात ते बघूया. नमस्कार, माझे नाव नितीन प्रकाश नाफळे. प्रॉपरचं मी बुलढाणा जिल्ह्यातला आहे. 4 वर्षापासून मी माझा मित्र शंकर सावंत आम्ही कानिपनाथच्या पायथ्याशी आम्ही असंच रोज ट्रॅकिंगला यायचो. तो आम्ही बघितलं की इथं झाडं नाही आहेत, तर आम्ही 4 वर्षापासून 450 झाडं लावलेले आहेत. त्यासाठी आम्ही दर रविवारी येतो इथं, सॅटर्डे संडेला विकेंडला. पाण्याचा टँकर पण बोलवतो आम्ही स्वतःच आम्ही झाडं लावलेले आहेत. आम्ही त्याला पाणी पण देतो, आम्ही त्याला खतं वगैरे सर्व देतो. आजकाल आम्हाला काही जे लोक इथून जाता येतात ते सुद्धा आम्हाला थोडंफार सपोर्ट करत आहेत, ते आम्हाला पाणी देण्याला पण मदत करतात. तर माझी एवढीच इच्छा आहे की आपण रोज असे मोठमोठ्या बिल्डिंगामध्ये राहतो, हे करतो आणि आपण या डोंगरावरती फिरायला येतो. मग कमीत कमी फिरायला येताना कमीत कमी एक पाण्याची जरी बॉटल आणली आणि कुठेही झाडाला जर तुम्ही टाकलं ना तरी ते खूप चांगलं होईल. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण रोज ऐकतो की ग्लोबल वॉर्मिंग, पण हे काय हेच आहे की आपण एवढं मोठे घरं बांधले, त्याच्यामध्ये AC वगैरे लावलात, तर काही ना जस्ट एक पाण्याची बाटली जरी आपण फिरायला येताना या डोंगरावरती जरी टाकली, कोणीही झाडाला टाका, तेवढंच आपलं खूप सहकार्य होईल. धन्यवाद. YT बद्दल काय सांगशील? सर, मला यशोतेज अकॅडमी हे सुद्धा ॲक्च्युली जे पाटील सर आहेत, तेजस पाटील सर, ते माझ्या गावचे आहेत. आणि बघा योगायोग आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचं इस्कॉनजवळ त्यांची यशोतेज अकॅडमी आहे. त्यांची एक ब्रँच इथं हांडेवाडी चौकात पण आहे. आणि सरांनी मला माहिती आहे खूप 5-6 मुलापासून ही सुरुवात केलेली आहे. आज मला असं माहिती आहे की हजारोच्या वर मुलं इथं येत आहेत. आणि मागच्याच वर्षी आमच्याच बुलढाणा जिल्ह्यातली मलकापूर तालुक्यातली एक मुलगी ती प्रथम आली होती इंडियामध्ये. त्यामुळे जर आपल्याला खरंच वाटत असेल काहीतरी शिकावं, वेगळं करावं देशासाठी, आपण रोज तर इंजिनिअर वगैरे सर्वच करतात आणि जर तुम्हाला हे करता करता तुम्हाला ते पण करता येतं, असं नाही की तुम्ही इंडियामध्ये जाऊ शकतात, तर तुम्ही या आणि एकदा अवश्य भेट द्या यशोतेज अकॅडमीला. इस्कॉन मंदिराचं त्यांचं मेन ऑफिस आहे. आणि नक्की आपण बघा, आपल्या मुलाला जर काही वेगळं देशासाठी करावं वाटत असेल तर आपण त्यामध्ये नक्की सहभाग घ्यावा. धन्यवाद.
दयाची वर्ष आजच्या या माझ्या कानिफनाथच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा आहे सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेला बोपदेव घाटात आणि कोंढवा येथून जाणाऱ्या रोडवरून कानिफनाथगड. तर हा आहे कानिफनाथचा व्ह्यू जो की डोंगरावरून खूप छान दिसतो. आणि खाली ही आहे होळकरवाडी व हंडेवाडी. नमस्कार सर्वांना, दयाची वर्ष या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जे की आज मी कॅडेटसोबत कानिफनाथ या गडावर जाते. हा माझा सेकंड टाईम आहे. जे तुम्हाला दिसतंय की हा रोड वगैरे, तर इथं मी रनिंगला येत असतो जे की भरतीची प्रॅक्टिस करायला. जसा पण मला टाईम भेटतो, माझ्या कामातून वेळ भेटतो, तसं मी प्रॅक्टिसला येत राहतो. थँक्यू. तर हे आहे कॅडेट्स यशोतेज अकॅडमीमधले जे की आज ट्रॅकिंगला जाते कानिफनाथ गडावर. पण नक्की विजिट करा कानिफनाथ गडावर. मॉर्निंग एव्हरीवन. आज आमचा 5वा दिवस यशोतेज अकॅडमीमध्ये. आज आमचा कानिफनाथ ट्रेक आहे. आम्ही सकाळपासून तयारी करून सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो. आज आम्ही ट्रेकवरती पोचलो आहे. तर इथं येऊन खूप मस्त वाटतं आहे. इथं YTAला फॅकल्टी खूप छान आहे आणि आम्ही NDA प्रिपरेशनसाठी तयारी करतो आहे, NDA अटेम्प्टसाठी. तर इथं फॅकल्टी, टीचर्स, वॉर्डन्स, सिनियर्स खूप सपोर्टिव्ह आहे. इथं आमच्याकडे वेगवेगळ्या बटालियन्समध्ये कॉम्पिटिशन असते. ॲगॉन, क्रॉस कंट्री असते. इथं माझं बॅक एक्सपिरियन्स आहे. मी सैनिक स्कूलला होतो लोणीला. तर तिथं ट्रेक ॲडव्हेंचर्स आणि इथल्या ट्रेक ॲडव्हेंचर्स खूप मस्त आहेत. आम्ही लास्ट टाईम विसापूर ट्रेक केला. तर त्यात खूप शिकण्यासारखा एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला YTAमध्ये. फॅकल्टीने आम्हाला खूप हेल्प केली. मेडिकिट असेल, बाकीच्या गोष्टी असेल, सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि मुलांना खूप शिकण्यासारख्या गोष्टी इथं मिळतात. स्पोर्ट्स खूप खेळले जातात. मेनली मुलांकडे SSBची तयारी करून घेतली जाते ॲगॉन थ्रू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. दयाची वर्षला असंच प्रोत्साहित करत राहा. आणि जर तुम्हाला आवडला असेल ट्रॅकिंग पॉईंट तर सगळ्यांनी व्हिजिट करा. थँक्यू. Man versus wildlife. पाऊस पडला. रास्ते जागे बंद कर.
तर फायनली आम्ही पोचतो आहे, जे की सर्व कॅडेट्स सिंगल लाईनमध्ये इंटूजमध्ये उभे राहिले, जे की आता आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे. आणि फायनली आम्ही गोपदेव घाटात असलेल्या कानिफनाथ या मंदिराजवळ पोचलो आहे, जे की लवकरच तुम्हाला मी दर्शनाचा व्हिडिओ दाखवाल. तर खूप छान वाटतंय. मंजिल अभी दूर नहीं जाना जरूर आहे. तो छान वाटतंय ट्रॅकिंग करताना. आणि सर्व कॅडेट्स माझ्यासोबत चालले, तर लाईक करा. श्री क्षेत्र कानिफनाथगड बोपगाव हा आहे व्ह्यू. वर आलं खूप छान असं वाटतं की एवढ्या दुरून आपण ट्रॅकिंग करून येतो आणि शेवटी फायनली आपण अचीव करतो. ज्या डेस्टिनेशनला आपल्याला पोचायचं असतं आपण तिथं पोचतो. तर खूप छान वाटतं. आणि कानिफनाथ महाराज यांच्या दर्शन घेतो आपण तेव्हा. तर खूप छान व्ह्यू आहे. हे जे छोटंसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. आणि माझ्या बॅक साईडला कानिफनाथगड आहे. इकडे कानिफनाथगड. चला बघूया काय होतंय गडामध्ये. तर आपण आता जातोय वर. कॅडेट्स काय बोलतो बघूया. तर मित्रांनो, मी तनिष्क अरुण सोनवणे, यशोतेज अकॅडमीचा विद्यार्थी. तर आज आम्ही काफीनाथ मंदिरात आलेलो आहे. तर तुम्ही हे पाहू शकतात. आज सकाळी आम्ही सगळे 6 वाजता उठलो, त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि 8 वाजता निघालो. तर इथपर्यंत आम्ही पळत आले. एकदम मस्त प्रवास वाटला, एकदम भारी वाटलं. त्याची ग्रीनरी वगैरे सगळं झाडे वगैरे. तर आम्ही थोडं काही ठिकाणी ब्रेक वगैरे घेतला. सगळ्या बडीजने आपापल्या बडीजला सपोर्ट केलं, मोटिवेट केलं. आमच्या सिनियर्सने आम्हाला मोटिवेट केलं, आमचे वॉर्डन सरांनी आम्हाला मोटिवेट केलं. तर आज आम्ही इथे आलेलो आहे, तर आम्हाला एकदम भारी वाटते, एकदम मस्त पण वाटते. काय मुलं वरती गेलेले आहेत मंदिरात. चला माझ्यासोबत, मग तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. शूज काढतो. इथं सर्वांना खाली शूज काढावं लागतात. तर मंदिर खूप छान आहे, जे की इथून एंट्री आहे आणि खूप चांगल्या अशा सीडीज आहे. तर खूप सीडीवर चढून जावं लागतं आणि गेल्यावर फायनली कानिफनाथांचं दर्शन होतं. तर जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा तुम्ही इथे नक्की आलं पाहिजे असं मला वाटतं, जे की खूप छान ट्रॅकिंग आहे, खूप छान ट्रॅक आहे जो कानिफनाथगडचा. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण इथे येऊ शकतात. तुम्ही फिरा, एन्जॉय करा फॅमिलीसोबत, मित्रांसोबत फिरत राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणासोबत यायला पाहिजे? तर त्यांच्यासोबत येणार असेल तर नक्की कमेंट करा कोणासोबत येत आहे तुम्ही. तरी सर्व कॅडेट्स बसले जे की दमले थोडे, तर ते पण बोलतात लाईक करा. तर तुम्ही पण लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघताय, एवढा मोठा मेहनतीने मी व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही लाईक करत नाही. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर कॅडेट्स आराम करतात आणि फायनली मी त्या गेटजवळ पोचतो आहे मंदिराच्या. खूप छान वाटतंय. सुबह से निकले थे, अभी पहुँचे, तो अच्छा लगता है. तर हा आहे मंदिराचा व्ह्यू बाहेरून. श्री चैतन्य कानिफनाथ नमः. आणि जे मढीसारखं जे आहे तसंच त्याची रूपरेषा केलेली आहे. आणि हे आहे कानिफनाथ मंदिर, कानिफनाथगड आदेश. हे छोटंसं काळ भैरवनाथ मंदिर, जे की खूप जुनं आहे. मंदिराचा आसपासचा परिसर खूप छान आहे. तर येणाऱ्या भाविकांना एक विनंती राहील की तुम्ही कृपया कचरा नका करू. जो कचरा सोबत आणला असेल प्लास्टिक वगैरे ते आपण सोबत घेऊन जावं. तर ही कमिटी ट्रस्ट आहे देवस्थानची. चला बघूया मंदिराचा मधून व्ह्यू कसा आहे. तुम्ही जर नाही येऊ शकला तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा. तर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी वेगवेगळे गड, किल्ले,
माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत जाईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पूर्ण काचेचं बांधलेलं आहे, मधून नक्षी काम केलेलं आहे काचेचं. आदेश खूप छान असं डिझाईन आहे मधून. इथे गेल्यावर वेगळंच अशी एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी येते की जे बांधकाम बघून दर्शन वगैरे लाईन. इथं आल्यावर तुम्ही व्हाईट कपडे प्रदान करू शकतात, लुंगी वगैरे, आणि तुम्ही त्या छोट्याशा खिडकीमधून मध्ये दर्शनाला जाऊ शकतात. तुम्ही जर दर्शनाला गेलेत मध्ये तर तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होईल. हे छोटंसं बाळ आहे, जसं मी व्हिडिओ शूट करतो आहे ते खूप क्यूट आहे. आणि असंच काही असतात क्यूट, तर ते बघताय त्याचा मी व्हिडिओ शूट करतो. तर मी त्याच्या आईला विचारलं की मी बाळाचा व्हिडिओ शूट करू शकतो का. तर हे बाळ खूप छान आहे आणि ते देवबाप्पा पण करते, पाया पण पडते, जे की त्याला पण कानिफनाथ महाराजांची ओढ लागली, देवाची ओढ लागली. तर खूप छोट्याशा वयात ते गडावर आलं आहे आणि पाया पडते. तर खूप भारी वाटतं. मला लहान पोरं खूप आवडतात, जसे की त्यांचे गालं ओढणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, त्यांच्यासोबत बोलणं, त्यांना उचलून घेणं. लहान पोरं खूपच क्यूट असतात. तर बघा ते कसं पाया पडतं, डोकं टेकते, त्याचे घरचे बोलतात. काय मुवमेंट आहे भैया. असले छोटं पोरं असे करताय तर खूप भारी वाटतं. खूप भारी व्ह्यू आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट केलं पाहिजे असं मला वाटतं या मंदिराला. तर तुम्ही होळकरवाडीतून, हंडेवाडीतून, बोबदे गावातून असाल तर तुम्ही कमेंट नक्की करा. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. I am from Hunters Battalion and today we are going to do dips challenge. My name is Srini Kropade from Falcons Battalion. My name is Arish Patel from Titans Battalion. 1, 2, 3, 4. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, Mr. Fuzzy to the sky. The sun was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear profile. मी सांगू सगळ्यात जास्त कोणी मारलं. हां, ब्लॉग वगैरे बनवतो. पुन्हा याचीवर स्टोरी, जर कोणी सक्सेस झालं आहे तर त्याची इन्स्पायर स्टोरी, नाही का. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.